केंद्राकडून हॉटेल उद्योगाला मोठा दिलासा. हॉटेल आणि रेस्टॉरंटसाठी सिलेंडरचा 20% कोटा निश्चित. वाढलेल्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय. गॅस तुटवड्याचा राज्यातल्या हॉटेल व्यवसायावर परिणाम. गॅस टंचाईमुळे हॉटेलचं शटर डाऊन. काही ठिकाणी हॉटेलमध्ये चुलीवर स्वयंपाक बनवण्याची वेळ, तर मेन्यूमधून अनेक पदार्थ गायब. राज्यात अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्तात गॅसचं वितरण सुरू. अमरावती आणि रत्नागिरीत गॅस सिलेंडर खरेदीदारांसाठी नागरिकांची मोठी गर्दी. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस बंदोबस्तात वाढ. गॅस मिळत नसल्याने पुण्यात कोळशाच्या मागणीत वाढ. कोळशाची मागणी वाढल्यामुळे दरातही वाढ. कोळशाचे दर प्रति किलो 3-4 रुपयांनी वधारले. बुलढाण्यात चक्क गॅस सिलेंडर चोरीला. टीबी हॉस्पिटलच्या कॅन्टीनमधून गॅसची चोरी. भरलेल्या गॅस सिलेंडरसह इतर साहित्यही गायब. गॅस पुरवठा खंडित झाल्यामुळे विद्यार्थ्यांची मध्यान्ह भोजन योजना संकटात. पालिकेच्या 5,40,000 विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ. स्वयंपाकगृह चालवणाऱ्या 147 महिला संस्थांना गॅस पुरवठा थांबवायची वेळ. गॅस टंचाई विरोधात काँग्रेस नेते नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार आक्रमक. विधानभवन परिसरात सिलेंडरचं पोस्टर घेऊन निषेध. सरकारच्या पापांचे परिणाम जनतेला भोगावे लागतात, पटोलेंची टीका. गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरमध्ये काँग्रेस आक्रमक. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या नेतृत्वात आंदोलन. इराणच्या नव्या सर्वोच्च नेतृत्वालाही लक्ष्य करू. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहूंचा इराणला इशारा. इराणमध्ये कुद्स डे रॅली दरम्यान भीषण स्फोट. इराणमध्ये रॅली सुरू असताना इस्रायलचा हल्ल्यात 10हून जास्त जणांचा मृत्यू झाल्याची माहिती. पुण्यात इराणचे अयातुल्ला खमेनींना श्रद्धांजली वाहण्यासाठी मुस्लिम बांधवांची मोठी गर्दी. अमेरिकेच्या हल्ल्याचा केला निषेध. शेअर बाजारात पुन्हा मोठी घसरण. निफ्टी 23,200च्या खाली, तर सेन्सेक्स 1,471 अंकांनी कोसळला. आज गुंतवणूकदारांचं 10 लाख कोटींचं नुकसान. पेडमधील लाखो गणेश. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT.